गुड मॉर्निंग सर्वांना. आज भरपूर दिवसातून व्हिडिओ बनवत आहे. तर सर्वप्रथम सर्वांना होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. भरपूर जणांनी सांगितलं की होळीचा व्लॉग का नाही टाकलेला, तर चला तर मग बघूया मॉर्निंग ते इव्हनिंगपर्यंत आम्ही होळी पौर्णिमे दिवशी काय काय केलं. मॉर्निंगला ईशानला मी सकाळी उपमा बनवला होता गरम गरम, आणि त्याच्यावरती गावरान तूप टाकलं होतं आपलं घरगुती केलेलं. लंचमध्ये आम्हाला हुलग्याची भाजी, बाजरीची भाकरी केली होती. त्यानंतर त्याला उकळलेला बटाटा असा स्मॅश करून दिला होता. पोळ्यांच्या स्वयंपाकालाही मी लवकरच लागले होते. भजी, कुरडया, आमटी सगळं रेडी होतं. आमटी छान अशी उकळायला ठेवली होती. पीठसुद्धा मुरलेलं होतं. त्यानंतर सोन्याहून पिवळ्या अशा माझ्या पोळ्या लाटून भाजून घेतल्या छान तुपामध्ये, आणि त्याच्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती केली. देवपूजा वगैरे करून आम्ही संध्याकाळी बिल्डिंग खाली गेलो होळी पेटवण्यासाठी. छान अशी होळी पेटवली, आणि ईशान मात्र त्याच्या टॉयसोबत एन्जॉय करत होता. तर भरपूर दिवसापासून माझा व्लॉग आला नव्हता. त्याचं कारण दुसरं काही नाही आहे, तर थोडंसं मला पॉज घ्यायचा होता, आणि घरी पाहुणे मंडळी आल्यामुळे मला काही जास्त वेळ मिळाला नव्हता. तर त्याच्यामुळे फक्त पॉज घेतला होता. मी काही गेम इथं संपवलेली नाही आहे, तर फक्त पॉज घेतला होता. आयुष्यात भरपूर वेळी प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो ज्यावेळेस त्यांना थांबावं लागतं थोडासा श्वास घेण्यासाठी, पण तिथून पुढची भरारी खूपच उंच असणार आहे. जेव्हा आपण थांबतो तिथून पुढे भरारी घेतो ती तर अजूनच उंच भरारी जाते. तर बाकी काही नाही, अशा प्रकारे माझे रोज आता व्लॉग येत जातील. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा माझं पिल्लू कशा प्रकारे मला छान मदत करत आहे. दरवेळेस भाजी नेसताना तो मला हेल्प करत असतो. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, टाटा, बाय बाय, टेक केअर.